थंडीमध्ये होणारी केस गळती कमी करून केसांची छान वाढ व्हावी, केसांमधला कोंडा, रुक्षपणा, निस्तेजपणा जाऊन केस चमकदार, सिल्की शाईन व्हावे असं तुम्हाला वाटत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तुम्ही बघितलं अगोदर माझ्या केसांची जी लांबी आहे ना ती अतिशय कमी होती. पण अशा घरगुती उपायांमुळे ना आता माझे केस छान पद्धतीनं वाढलेले आहेत, सिल्की शायनी झालेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केस गळतीसुद्धा कमी झालेली आहे. तर असेच घरगुती उपाय जे मी ट्रायड आणि टेस्ट केलेले आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते. जेणेकरून मला जसा माझ्या केसांसाठी फायदा झाला तसाच तो तुम्हाला सुद्धा होईल. तर अशाच पद्धतीनं साधा सोपा एक घरगुती उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर या घरगुती उपायासाठी मी इथं घेतलेले आहेत मेथीदाणे. मेथीदाणे केसांसाठी भरपूर फायदेशीर आहे आणि बऱ्याचदा मी माझ्या केसांसाठी मेथीदाण्यांचा वापर करत असते. पण आज मी इथं मेथीदाणे घेतलेले आहेत ना तर ते मी रात्री 2 चमचे इतके मेथीदाणे ना फुलपात्रामध्ये भिजत घालून ठेवले होते आणि सकाळी तुम्ही बघू शकता मेथीदाणे जे आहेत ना छान पद्धतीनं फुललेले आहेत. जर तुम्हाला भिजवून मेथीदाणे घ्यायचे नसतील ना तर अशा पद्धतीनं जे सुकलेले अख्खे मेथीदाणे असतात ना तर त्याचा सुद्धा तुम्ही वापर तुमच्या केसांसाठी करू शकता. भरपूर प्रमाणात निकोटिनिक ॲसिड असल्यामुळे मेथी दाण्यांमधली प्रथिनं, विटॅमिन्स आपल्या केसांच्या वाढीसाठी भरपूर फायदेशीर असतात, ज्याच्यामुळे आपल्या केसांची मुळं मजबूत होतात आणि त्यामुळे केस गळती कमी होते. हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे मेथी दाण्यांचा आपल्या केसांसाठी वापर करण्याचा. आता इथं मी घेतलेलं आहे एक स्टीलचं भांडं. याच्यामध्ये हे भिजवून घेतलेले जे मेथीदाणे आहेत तर ते पाणी आणि मेथीदाणे सगळं मी टाकणार आहे. सोबतच याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी जे आहे ना तर ते मी वरून ॲड करणार आहे. साधारणतः 1 फुलपात्र मी मेथीदाणे भिजवून घेतलं होतं, तर 2 फुलपात्र इतकं जे आहे ते पाणी मी आता वरून याच्यामध्ये ॲड करते. आता हे जे पाणी आहे ना हे साधं पाणी मी घेतलेलं आहे, फिल्टर केलेलं. बोरचं वगैरे पाणी शक्यतो घेऊ नका, त्याच्यामुळे सुद्धा केस गळती होते. आता हे पाणी टाकल्यानंतर ना हे पातेलं आहे गॅसवर ठेवायचं. गॅस अगदी बारीक केलेला आहे आणि छान हे मेथीदाणे जे आहेत ना तर हे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत. मेथीदाणे बऱ्याच वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण आपल्या केसांसाठी वापरू शकतो. आता त्यानंतर ना माझ्याकडे थोडीशी जास्वंदाची फुलं होती आणि गुलाबाचं फूलसुद्धा आहे. केसांसाठी आपण रोज वॉटरसुद्धा वापरू शकतो. त्याच्यामुळे ना आपल्या केसांना छान नैसर्गिकपणे चमक येतात, सिल्की शायनी आपले केस दिसतात. तर त्यासाठी रोज वॉटरच्या ऐवजी ना माझ्याकडे गुलाबाच्या पाकळ्या होत्या, त्या मी आज इथे वापरणार आहे. तर आता या ज्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत ना तर त्यासुद्धा मी मेथीदाण्याचं जे पाणी आहे गॅसवर उकळत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्यानंतर ना थोडीशी जी लवंग आहे, लवंग उष्ण असते आणि सध्या थंडी आहे. आपल्या टाळूला काही इन्फेक्शन होऊ नये, खाज वगैरे येऊ नये, बुरशी आल्यासारखं टाळूला वाटू नये, तर त्यासाठी इथं 2 ते 3 लवंग ज्या आहेत त्यासुद्धा मी घेतलेल्या आहेत. आता त्याच्यानंतर ना माझ्याकडे इथे जास्वंदाची फुलं आणि पानं असतातच आणि त्यामुळे मी माझ्या केसांसाठी शक्यतो त्याचा भरपूर वापर करून घेते. तर इथे जास्वंदाची फुलं आणि पानं तुमच्याकडे ताजी असतील किंवा सुकलेली असतील तर ते सुद्धा फायदेशीर असतात. तर ती अशी पूजेमध्ये वगैरे आपण वापरतो ना तर ती टाकून न देता अशी साठवून ठेवायची आणि जेव्हा आठवड्यातून तुम्ही 2दा केस धुवत असाल तेव्हा किंवा आठवड्यातून एकदा अशा पद्धतीनं कुठल्यातरी होम रेमेडीमध्ये तुम्ही त्याचा वापर नक्की करू शकता. भरपूर केसांमध्ये बदल होतो, खूप चांगला फायदा होतो केसांमध्ये. तर इथं मी जास्वंदाची फुलं जी आहेत तर ती या मेथीच्या पाण्यामध्ये टाकलेली आहेत. आता सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना छान पद्धतीनं आपल्याला बारीक गॅसवर ना सगळं असं छान पद्धतीनं उकळून घ्यायचं आहे. आता हे या कन्सिस्टन्सीमध्ये उकळून घ्यायचं जेणेकरून मेथीदाणे ना ऑलरेडी भिजवलेले होते त्यामुळे ते छान फुलतात. जोपर्यंत हे पाणी अर्धं होत नाही ना तोपर्यंत आपल्याला बारीक गॅसवर या सगळ्या गोष्टी छान उकळून घ्यायचं आहे. हळूहळू तुम्ही बघाल या पाण्याचा कलर जो आहे तो इतका छान चेंज होतो. कारण आपण टाकलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत ना तर त्याचा अर्क जो आहे तो पूर्णपणे या पाण्यामध्ये सोडतात. छान पद्धतीनं आपलं हे जे पाणी आहे मेथीचं ते तयार झालेलं आहे. आता हे तयार झालेलं पाणी थोडा वेळ मी नॉर्मल रूम टेम्परेचरला येईपर्यंत तसंच ठेवलेलं होतं आणि त्यानंतर ना आता गाळणीच्या मदतीनं आपल्याला हे तयार केलेलं पाणी जे आहे ते व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे आणि हे आपलं केसांसाठी घरगुती हेअर सिरम तयार झालेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं कुठल्याही पद्धतीनं आपल्याला खर्च न करता, एक्स्ट्रा कुठलंही मटेरियल केमिकल याच्यामध्ये न टाकता अगदी नैसर्गिकपणे आपण केसांच्या वाढीसाठी हे सिरम तयार केलेलं आहे आणि खूप इफेक्टिव्ह असतं हे केसांसाठी. मी दरवेळी माझ्या केसांवरती हे सिरम अप्लाय करते. खूप चांगले रिझल्ट मला त्याचे येतात आणि विशेषतः केस गळती खूप कमी होते. आता शिल्लक राहिलेले हे मेथीदाणे आणि हे बाकीचे जे घटक आहेत ना तर हे सुद्धा फेकून न देता तुम्ही आठवड्यातून एकदा याचा हेअर मास्क किंवा 15 दिवसातून एकदा जसं तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीनं तुमच्या केसांसाठी याचा वापर करू शकता. आता मेथीदाणे आणि हे सगळं मटेरियल मिक्सरच्या स्वच्छ भांड्यामध्ये ना व्यवस्थित आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला याची कन्सिस्टन्सी व्यवस्थित मेंटेन करण्यासाठी पाणी टाकायचं आहे. पण हे साधं पाणी न टाकता आपण तयार केलेलं हे जे सिरम आहे ना
तर तेच आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान पद्धतीनं याची बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे. तर आता थंडीचा सीझन आहे, त्यामुळे थंडीच्या सीझनमध्ये ज्या ज्या गोष्टी मिळतात ना त्या त्या तुम्ही तुमच्या स्किन केअरमध्ये, हेअर केअरमध्ये वापरू शकता. सध्या आवळेसुद्धा भरपूर प्रमाणात आलेले आहेत, त्यामुळे आवळ्याचा वापर मी आजच्या या हेअर मास्कमध्ये सुद्धा करणार आहे. सोबतच आवळा तुम्ही तुमच्या आहारामध्ये सुद्धा घेऊ शकता. केस वाढीसाठी भरपूर फायदा होतो आणि खूप जुना हा उपाय आहे. आवळा आपल्या केसांसाठी भरपूर फायदेशीर ठरतो. साधारण एक आवळा अशा छोट्या छोट्या फोडी करून ना आजच्या या हेअर मास्कमध्ये मी त्याचा वापर करणार आहे. सगळं हे जे मटेरियल आहे ना ते छान पद्धतीनं मिक्सरमध्ये आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे. थंडीच्या दिवसात ना बऱ्याच जणांचा हा प्रॉब्लेम असतो की केस अतिशय कोरडे आणि रुक्ष होतात आणि हेअर मास्क लावल्यानंतर ना केसांमध्ये भरपूर प्रमाणात कोरडेपणा आणि रुक्षपणा जाणवतो. तर त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये खूप जास्त तुमच्या केसांना प्रॉब्लेम होत असेल ना तर तुम्ही हेअर मास्क स्किपसुद्धा करू शकता. फक्त हे तयार केलेलं जे हेअर सिरम आहे ना तर ते तुम्ही तुमच्या केसांवरती अप्लाय करू शकता. तर अशा पद्धतीनं हे जे वरती थोडंसं पाणी टाकलं ते हेअर सिरममधलंच पाणी जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि छान अशी बारीक पेस्ट याची वाटून घ्यायची. म्हणजे आपला हा घरगुती हेअर मास्क जो आहे तर तो तयार होईल आणि सगळ्या आपण केसांसाठीच्या गरजेच्या महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. छान असा तुम्ही बघू शकता कलरफुल आपला जो हेअर मास्क आहे तर तो तयार झालेला आहे. आता हा हेअर मास्क ना छान पद्धतीनं मी एका वाटीमध्ये काढून घेते. कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ केली तरीसुद्धा चालेल, पण अतिशय पातळ करू नका, जेणेकरून आपल्या केसांवरती लावताना खूप अवघड होतं आणि पूर्ण केसांमधून पाणी झिरपायला लागतं. तर तयार केलेला हेअर मास्क जो आहे तर तो मी एका वाटीमध्ये काढून घेते. आता हा हेअर मास्क जो आहे ना तो त्यासोबत हे टोनर आणि त्यानंतर हेअर ऑइलिंग या 3 स्टेप तुम्ही फॉलो केल्या ना तर तुमच्या केस गळती कमी होण्यासाठी आणि केसांची वाढ चांगली होण्यासाठी भरपूर फायदा होतो. जे कुठलं तेल तुमच्या केसांना सूट होत असेल ना तर हेअर ऑइलिंग अजिबात स्किप करायचं नाही. कारण कुठलंही तेल आपण जे केसांसाठी लावतो ना तर ते आपल्या केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतं. त्याच्यामुळे आपल्या केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि त्याचमुळे आपले केस मुळापासून मजबूत होतात आणि लांबसडक होतात. तर त्यासाठी हेअर ऑइलिंग नेहमी करत राहा. आता ह्यात तयार केलेला जो हेअर मास्क आहे तर तुम्ही तयार झालेला आहे, पण थंडीचे दिवस आहेत जसं मी म्हटलं आपल्या केसांना ड्रायनेस वाटू नये ना तर त्यासाठी इथं तुम्ही जे तेल आहे जे कुठलं तुम्हाला आवडत असेल ते साधारणतः 1 चमचाभर इतकं तेल तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. आता याच्यामध्ये मी आदल्या दिवशी जरी केसांना तेल लावलं ना तरीसुद्धा हेअर मास्कमध्ये तेल ॲड करते, जेणेकरून आपला हेअर मास्क आहे ना तर तो व्यवस्थित सॉफ्ट राहील आणि त्याचमुळे आपल्या केसांना सुद्धा ड्रायनेस फील होणार नाही. तर छान पद्धतीनं तेल जे आहे ते हेअर मास्कमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान असा घरगुती साधा सोपा आणि तितकाच इफेक्टिव्ह आपला हा हेअर मास्क तयार केलेला आहे. तर चला अशा पद्धतीनं या 3 स्टेपमध्ये तुम्ही तुमच्या केसांची काळजी थंडीमध्ये घेऊ शकता. तयार केलेलं आहे हे हेअर टोनर. आता हे हेअर टोनर किंवा सिरम जे आहे ते अशा पद्धतीच्या स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा, जेणेकरून त्याचं ॲप्लिकेशन आपल्या केसांवरती ना पटकन आपल्याला करता येतं. आणि ही तयार केलेली जी स्प्रे बॉटल आहे ती तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यानंतर ती जेव्हा तुम्हाला वापरायची असेल तेव्हा बाहेर काढल्यानंतर नॉर्मल रूम टेम्परेचरला आल्यानंतरच त्याचा केसांवरती वापर करा. आता बऱ्याच गोष्टींना मी माझ्या व्हिडिओजमधून डिटेलमध्ये सांगत असते, कारण बऱ्याच अशा कमेंट्स येत असतात की फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ते डायरेक्ट अप्लाय करायचं की नॉर्मल झाल्यानंतर अप्लाय करायचं किंवा काय. तर त्यासाठी मी माझ्या व्हिडिओजमधून भरपूर डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देत असते, जेणेकरून कुणाला काहीही शंका येऊ नये. तर अशा पद्धतीनं हे हेअर टोनर जे आहे ते तुम्ही केसांवरती अप्लाय करायचं आहे. आठवड्यातून एकदा तुम्ही हा हेअर मास्क अप्लाय करू शकता. सोबतच केसांना भरपूर सगळं तेलसुद्धा व्यवस्थित लावा, जेणेकरून केस गळती कमी होऊन तुमच्या केस वाढीसाठी भरपूर सगळा फायदा होईल. तर चला मध्ये ना माझ्या बाळाची खूप लुडबुड आहे, त्यामुळे आवाजामध्ये डिस्टर्बन्स येत असेल तर प्लीज इग्नोर करा. सॉरी फॉर डिस्टर्बन्स. थँक्यू सो मच. बाय.